नमस्कार, मी गायत्री. मला कॅनडामध्ये येऊन 2 महिने झाले. नितिकेश ज्या रेस्टॉरंटमध्ये शेफ आहे तिथं आज इयर एंड पार्टी होती आणि फॅमिलीला घेऊन बोलवलं होतं. तर आम्ही दोघंही गेलो होतो आणि त्यांनी असं हॉल सजवला होता. हे सगळे स्टाफ बसलेत म्हणजे सर्व्हर्स, बारटेंडर्स, मॅनेजर्स, शेफ्स, जेवढा पण स्टाफ रेस्टॉरंटमध्ये असतो तेवढे सगळे लोक होती. आणि एका साईडला फोटोचा पॉइंट बनवलेला. इंडियासारखीच कॅनडामध्ये पण वेगवेगळे लोक राहतात. इंडियामध्ये तर तिथलेच असतात, पण कॅनडामध्ये वेगवेगळ्या देशांमधून लोक बाहेरून इथं काम करायला येतात. जास्तीत जास्त लोक इंडियन्स आणि फिलिपिन्स असतात. यांच्या स्टाफमध्ये फिलिपिन्स आहेत, इंडियन्स आहेत, साऊथ आफ्रिकन्स आहेत, सर्बियन्स आहेत, असे वेगवेगळ्या देशातून आलेली लोक आहेत. मग त्यांनी काय केलं, बाहेरून किंवा हॉटेलमध्ये जेवण न बनवता त्यांनी त्यांच्या कंट्रीमधली एखादी क्युझिन बनवून आणली. म्हणजे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या देशातली क्युझिन बनवलेली आहे. ह्या साईडला सगळं व्हेजिटेरियन होतं आणि इकडं नॉनव्हेज होतं. नॉनव्हेज म्हणजेच फक्त चिकन आणि मटन. पहिले तर फक्त स्टार्टर्स घेतले आणि म्हटलं मेन कोर्स कालवण भात, नान नंतर खावेत. जेवण घेण्याची पद्धत पण इतकी सिस्टमॅटिक होती. एक एक टेबल उठून जात होता आणि मग सगळे एकत्र जेवण घेऊन बसले की मग दुसऱ्या टेबलवरची लोक जाऊन घेत होती. मग नंतर आपलं इंडियन खाल्लं, कारण हे खाल्ल्याशिवाय तर पोट भरत नाही. सगळ्यांचं जेवण होत आल्यावर त्यांनी मग सिक्रेट सांताचे गिफ्ट्स द्यायला सुरुवात केली. आम्ही जिला गिफ्ट आणलेलं तिने गिफ्ट खोललं आणि ती इतकी खुश झाली. तिला माहितीच नव्हतं गिफ्ट कुणी दिलंय, पण आम्हाला माहीत होतं ना, त्यासाठी मी हा व्हिडिओ कॅप्चर केला. तिला असं वाटत होतं की अजून एक मुलगा आहे दुसरा, त्यानेच दिलंय म्हणून. ती त्याचंच नाव घेत होती की त्याने दिलंय का, आणि सगळे तिला त्याच्याच नावाने चिडवत होते. त्यानंतर मग लहान मुलांना पुढं बोलून चिठ्ठ्या काढून ज्यांचं नाव येईन त्यांना गिफ्ट कार्ड्स देत होते. त्याच्यात $50 खरेदी करू शकतो असं होतं. आम्हाला वाटलं की कपड्यांचीच खरेदी असेल. नितिकेशला पण भेटलं एक कार्ड, पण घरी आल्यावर बघितलं ती वेबसाईट खोलून तर ते सगळे बियर्स होते. $50 किती बियर पाहिजे तेवढे घ्या म्हणून. नंतर त्यांनी गेम स्टार्ट केले खेळायला. पहिली ही जास्त ट्रेंडमध्ये असणारी टिश्यूची गेम खेळली. या गेम्समध्ये जिंकणाऱ्यांसाठी पण त्यांनी वेगळे प्राइजेस आणलेले. पार्टी म्हणजे काय तर फक्त यायचं, खायचं, प्यायचं आणि गेम्स खेळायचे. बाकी हे लोक जास्त नाचत नाहीत, काय नाही. पार्टी उशिरा चालू झालती म्हणून लोक निघत होती. थोडी लोक जायला लागलेली आणि शेवटच्या गेमपर्यंत एवढी काय लोक नव्हती. शेवटी तर 2च टेबल राहिलेले. आमचा एक होता आणि एक शेवटचा होता, जी मॅनेजर होती. मग आम्ही पण थोडेसे फोटो काढले आणि 11:30 वाजता निघालो तिथून. नितिकेशला जे सिक्रेट सांताचं गिफ्ट भेटलं होतं ते थोडं मोठं होतं म्हणून आम्ही तिथं खोललं नाही टेबलवर. घरी आल्यानंतर ते ओपन केलं आणि लय हसलो, कारण कुणीतरी त्याला चेस गिफ्ट दिलं होतं. त्यामध्ये खरं तर 2 गेम्स होते. एका साईडला चेस होतं आणि आतमध्ये दुसरी गेम होती जी डाईसनी खेळायची होती. इंडियामध्ये तर आम्ही ही गेम कधी खेळली नाही, पण याच्यामध्ये मॅन्युअल होता आणि कधी वाटलं तर खेळू. अशी होती आमची इयर एंड पार्टी. बाय.